टर्मरिक पावडर आणि हळद हे सगळ्याचं मिक्स. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा माझ्यासाठी आज एक स्पेशल काहीतरी करायचा विचार केला होता. तर मी विचार केला, चल स्वतःसाठी एक स्पा ऑर्डर करते. मग मी फर्स्ट टाइम विचार केला की कोणता स्पा करू, सलून मध्ये जाऊ की मी पार्लर मध्ये जाऊन मी मसाज घेऊ आणि मग नंतर रिलॅक्स हो असं वाटत होतं. पण मी विचार केला पार्लर मध्ये जाऊन मी अनकम्फर्टेबल होईल, मला जमणार नाही, मी लोकांच्या समोर राहू शकत नाही, मला खूप लाज वाटते, सगळ्या पार्लर मध्ये पण जाऊन मी हे सगळं करू नाही शकत. त्यासाठी मी विचार केला, चला मी घरीच मी सलॉन बुक करते. तर मग माझ्या डोक्यात एक विचार आला, चला मी अर्बन क्लॅब मधून सलॉन बुक करते. मग फर्स्ट टाइम मी अर्बन क्लॅब मधून आपल्यासाठी मी अर्बन क्लॅब मधून पहिल्यांदा माझ्यासाठी स्क्रब मागवला होता, स्क्रब बुक केला होता. उपटन स्क्रब मसाज मी पहिल्यांदा आज बुक केला होता आणि एवढा बेस्ट होता, तो मला खूपच आवडला. तर तुम्ही पण हा वाला मसाज तुम्ही ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि त्याचे चार्जेस पण खूपच कमी आहेत, जास्त चार्जेस नाही आहेत. बिकॉज मी पार्लर मध्ये पण एन्क्वायरी केली होती, तर त्याच्यात होतं की 2500 3000 असे रेंज होते. तर ह्याच्यात प्राइजेस आहे 1099 रुपीज. उपटन स्क्रब मसाज जो मी घेतला आहे आज, आणि त्यामध्ये खूप सारे पावडर्स त्यांनी यूज केले होते, जसं उठणं होतं, टर्मरिक पावडर आणि खूप काय होतं, त्यांनी त्या व्हिडिओमध्ये मला सांगितलं आहे. जी मी ज्यांना बुक केलं होतं ती लेडी आली, स्वतःचं सगळं घेऊन आली होती, त्यांचा बेड पण घेऊन आली होती आणि सगळं सामान घेऊन आली होती. खूपच चांगलं त्यांनी, आणि ऑन टाइम होत्या, असं नाहीये की लेट आल्या आणि नंतर मग खूप गडबडीत गेल्या, असं काही नव्हतं. त्या मी बरोबर 12 वाजता त्यांना बुक केलं होतं, तर 12 वाजायच्या पहिल्याच त्या आल्या होत्या. 11:55 त्या आल्या होत्या. आणि मग नंतर त्यांनी आपला सेटअप केला. सेटअप करायला त्यांना अर्धा तास लागला, बिकॉज जे पावडर होती त्यांना मिक्स करून त्यांना एक लेप बनवायचा होता. ते मिक्स केल्यानंतर त्यांनी मला त्यांचे कपडे दिले घालायला, आणि मग नंतर मी रेडी होऊन मग नंतर त्यांनी माझा मसाज स्टार्ट केला. आणि त्याच्या पहिलं त्यांनी आपली बेडला पूर्ण सॅनिटाईज केलं होतं. पूर्ण सॅनिटाईज करून मग नंतर माझा मसाज स्टार्ट केला, आणि सगळ्यात बेस्ट वाटलं ते. आणि मला असं वाटलं की हाफ एन आवर ह्यांनी सेटअप करायलाच लावला आहे. तर खूप टाइम मला वाटलं की जस्ट अर्धा तासासाठी ती करेल आणि निघून जाईल. 1 आवरचा टाइम दिला होता, तर मला वाटलं की 12 वाजता येईल आणि 1 वाजता निघून जाईल. पण असं काही नाहीये, ते बरोबर 60 मिनिट्स दिलं होतं, तर 60 मिनिट्स पूर्ण ते युटिलाइज करतात. आणि 60 मिनिटचा पूर्ण मसाज दिला त्यांनी. 10 मिनिट्स त्यांनी मला ड्राय व्हायसाठी दिलेला, बिकॉज तो लेप लावला होता, तो ड्राय व्हायचा होता. आणि त्यानंतर मला बाथ घ्यायला सांगितली. तर मला त्या लेप बद्दल काही माहित नव्हतं, मी फर्स्ट टाइम ऑर्डर केलेला जस्ट असंच. मला वाटलं की काय यूज आहे काय नाहीये मला माहित नव्हतं. त्यात नुसतं लिहिलं होतं की स्किन टोनिंग आहे, वेट रिडक्शन साठी युजफुल आहे, असं मी बघून ते ऑर्डर केलं होतं. सगळ्यात पहिलं मी एकदा माझ्या मम्मीसाठी मागवला होता, स्ट्रेस रिलीफचा. त्या टायमाला मम्मीला खूप आवडला होता, तर मी विचार केला ह्या टायमाला जरा वेगळा ऑर्डर करून बघते, काय माहिती ह्याच्यात वेगळं काय असेल आणि मला आवडेल. तर त्यामुळे यावेळी मी उपटन स्क्रब मसाज हा ऑर्डर केला होता. तर त्यांनी मला खूप मस्तपैकी पहिलं ऑइलिंग केलं आणि नंतर ते स्क्रब केला. खूपच बेस्ट वाटलं. 60 मिनिट्स पूर्ण त्यांनी युटिलाइज केली, 60 मिनिट्स पूर्ण त्यांनी मसाज केला, आणि खूपच चांगला होता एक्सपिरियन्स. जर तुम्हाला पण हा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मला खूपच आवडलं, आणि त्या मॅमनी पूर्ण मला डिटेल सांगितली काय आहे कसं आहे, त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली, आणि त्यानंतरच माझा स्क्रब चालू केला होता. तर व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत बघा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया.
संपदा, आजची तुमची थेरपिस्ट. मॅम, तुम्ही हा जो तनलेपम उत्तम बॉडी स्क्रब मसाज बुक केला, तुम्ही फर्स्ट टाइम घेताय? येस. हां, तर ह्यामध्ये ना हे ऑर्गॅनिक आहे. ह्याच्यामध्ये मुलतानी माती, बेसन, लिकोरिक पावडर आणि हळद हे सगळ्याचा मिक्सचर असतो. आणि हे डिटॅन आणि वेट लॉससाठी खूप छान आहे. फर्स्ट तुमचा थोडासा मी वॉर्मअप करेन बॉडी, त्यानंतर आपण हे फेस हे स्क्रब लावून मी स्क्रबिंग करेन. त्यानंतर तुम्ही बाथ घेऊन ही ट्रीटमेंट आपण फिनिश करू. ओके, ठीक आहे. थँक्यू. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या अजून व्हिडिओज पाहिजे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.